आता 24 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी पंतप्रधानांच्या दारात जाऊन त्यांनी आंदोलन केलं आणि आता तुम्ही देखील इथं आंदोलन करता. लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे. गेल्या अनेक दिवसापासून जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू होतं त्याची दखल सरकार ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने घेत नव्हतं आणि म्हणून एक जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून राहुलजी यांनी पंतप्रधानांच्या दारात आंदोलन केलं. मला वाटतं की सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहाच्या आत अशा दोन्ही ठिकाणी ही लढाई झाली पाहिजे. म्हणून ही सगळी मंडळी जी आहे ही रस्त्यावर करते आणि ते सभागृहात करतात. सभागृहातल्या लढाईचा एक भाग म्हणून पंतप्रधानांच्या दारात त्यांनी आंदोलन केलेलं आहे. व्यक्तिगत मोदींबरोबर गांधींचा तसा वाद नाही, परंतु काही लोक त्याला व्यक्तिगत स्वरूपाचा वादाचं स्वरूप देत आहेत आणि मग यांनी यांच्या दारात केलं तर त्यांनी त्यांच्या दारात करायचं. म्हणजे ही नळावरची भांडणं जी आपण पाहतोय ती चुकीची आहेत. मला वाटतं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे. कोणत्याही स्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान हे स्वतः विद्यार्थी नेते होते, त्यांनीसुद्धा पेपरफुटीच्या विरुद्ध आंदोलन केले होती. याची तरी त्यांनी लाज ठेवली पाहिजे. ते जेव्हा दुसऱ्यांच्या पेपरफुटीवर आंदोलन करत होते आणि राजीनामा मागत होते, आज त्यांच्यावर वेळ आहे. धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यामध्ये सरकारचा इंटरेस्ट आहे. त्याचं कारण आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जर या प्रकरणात झाला तर अशाच प्रकरणात अनेक मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि ती परंपरा सुरू होऊ नये म्हणून ते धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा टाळत आहेत. आता पुढे आंदोलनाची काय दिशा असेल? जे काही नेते ठरवतील ते आम्ही बरोबर आहोत पाहतो. म्हणून हे जे नेते आहेत हे जे आंदोलन ठरवतील त्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही सगळे सहभागी आहोत.